हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड स्टँडर्ड 12th व्होकेशनल कोर्स. आज आपण फायनल अकाउंटमध्ये जर्नल एंट्रीज किंवा ॲडजस्टमेंटच्या एंट्रीज कशा पद्धतीने करावयाच्या हे अभ्यासणार आहोत आणि त्याचे दोन इफेक्ट कुठे कुठे होतात ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट सी क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची जर्नल एंट्री होते क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. It is a stock, real account. First effect, credit side of trading account and second effect, asset side of balance sheet. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नेक्स्ट डेप्रिसिएशन म्हणजे झीज खर्च. जर्नल एंट्री आहे डेप्रिसिएशन इज अन एक्सपेन्सेस डेबिट द ऑल एक्सपेन्सेस. इट मीन्स दॅट डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू assets account. Second, profit and loss account debit to depreciation account. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट होणार आणि दुसरा इफेक्ट होणार आहे तो म्हणजे बॅलन्स शीटला. डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर्स असेट्स ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटला जी काही असेट्स दिलेली आहे ज्याच्यावरती डेप्रिसिएशन दिलेलं असेल, सपोज मशिनरीवरती डेप्रिसिएशन असेल तर मशिनरीमधून डेप्रिसिएशन झीज खर्चची अमाऊंट लेस करायची. दुसरा इफेक्ट आपण डेबिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एंट्री करणार आहोत. नेक्स्ट आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे जो दिलेला नाही खर्च किंवा जो खर्च करावा लागणार आहे तो, त्याची एंट्री काय होते एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. फर्स्ट आहे ॲड टू पर्टिक्युलर्स एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता सॅलरी असेल अनपेड किंवा आउटस्टँडिंग तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एंट्री करणार आणि आउटस्टँडिंग सॅलरी म्हटलं की त्याच्यामध्ये ती ॲड करणार म्हणजे अजून आपला खर्च होणार आहे. सेकंड शोन ऑन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट म्हणजे तो देणं खर्च लागतो आहे लायबिलिटीजला. आपण काय होतं देणी जे आहेत खर्च करावा लागणार आहे अजून तो रेकॉर्ड करत असतो म्हणून सेकंड इफेक्ट त्याचा कुठे करणार लायबिलिटीज साईडला बॅलन्स शीटच्या आउटस्टँडिंग सॅलरी. नेक्स्ट प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे काय जादाचा केलेला खर्च. आता प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे फर्स्ट इफेक्ट कुठे होतं बघा लेस फ्रॉम द पर्टिक्युलर्स एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे जादा रक्कम दिलेली आहे या वर्षीच्या रेकॉर्डिंगमध्ये ती नसतानासुद्धा आपण पुढच्या वर्षीचा खर्च आत्ताच दिलेला आहे म्हणजे तो प्रीपेड अगोदरच दिलेला आहे. मग या वर्षीचा खर्च आहे का तो नाही, तो पुढच्या वर्षातला आहे म्हणून तो काय केला जातो त्या एक्सपेन्सेसमधून लेस केला जातो. सेकंड इफेक्ट शोन ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट म्हणजे ती एक प्रकारची आपली काय आहे शिल्लक राहणारी मालमत्ता होती ती जादा आपण खर्च केलेली आहे म्हणजे ती यावर्षीचा खर्च नसून ती आपली मालमत्ता आहे म्हणून ती असेट साईडला दाखवायची. नेक्स्ट ॲक्रुइड इन्कम ऑर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे जादाचा इन्कम आपला. एंट्री काय आहे ॲक्रुइड इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. त्याचा इफेक्ट बघा ॲड टू पर्टिक्युलर्स इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो इन्कममध्ये आपण ॲड करायचा आपल्याला जादाचा मिळालेला इन्कम किंवा मिळणार आहे आउटस्टँडिंग आहे जो मिळणार आहे तो आपला इन्कम आहे म्हणून त्याच्यात ॲड करायचा. दुसरा इफेक्ट असेट साईड ऑफ बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला म्हणजे ती आपली मालमत्ता. नेक्स्ट प्री रिसिवड इन्कम म्हणजे जो इन्कम आपण यावर्षीचा नसतानासुद्धा अगोदरच घेतलेला आहे त्याला काय म्हणतात प्री रिसिवड इन्कम असं म्हणतात. त्याची एंट्री काय होते इन्कम अकाउंट डेबिट टू प्री रिसिवड इन्कम. फर्स्ट इफेक्ट आहे लेस फ्रॉम पर्टिक्युलर्स इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जो काही इन्कम रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यातून काय करायचा लेस करायचा. का लेस करायचा कारण तो या वर्षाचा नव्हता पुढच्या वर्षाचा होता तो प्री रिसिवड अगोदरच घेतलेला आहे म्हणून तो लेस करायचा. दुसरा इफेक्ट कुठे करायचा शोन ऑन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला म्हणजे ती रक्कम अगोदरच घेतलेली आहे ती आपण दुसऱ्याला देणं लागतो म्हणून लायबिलिटीजमध्ये रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज.
आता जे डेटर्स होते त्यांच्याकडून आपल्याला येणं होतं ते मिळालेलं नाही, मग ती रक्कम आपली वसूल झालेली नाही म्हणून ते बुडीत कर्ज आहे. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. पहिली एंट्री होते बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. एंट्री कुठे दाखवायची बघा, डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न्यू RDD प्लस बॅड डेट्स. म्हणजे डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या आपण डेट्स दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण बॅड डेट्स ॲड करायचे आहेत. म्हणजे खर्च तो अजून आपला झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे. सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणजेच लॉस झालेला आहे म्हणून डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन असेट साईड. असेट साईडला आपण जे काही येणेकरी होते, डेटर्स आपल्याला पैसे देणार होते, जे लोक आपल्याकडून उधारीवरती माल खरेदी केलेला, त्यांच्यातून येणे रकमेतून ती रक्कम वजा करायची आहे. नेक्स्ट RDD. RDDचा मिनिंग काय होतं, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे डाऊटफुल डेब्ट्स फ्युचरमध्ये आपल्याला बुडीत रक्कम होण्याची शक्यता आहे, याच्यासाठी काहीतरी निधी राखून ठेवलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा RDD म्हणून. अँड सेकंड इफेक्ट, डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन असेट साईड. असेटमधून तेवढी रक्कम वजा करावयाची आहे, म्हणजे हा थोडक्यात रक्कम बुडालेली आहे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तरतूद केलेली आहे कशासाठी, तर डेटर्सना डिस्काउंट देण्यासाठी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड सेकंड इफेक्ट, डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. मग असेट साईडच्या बॅलन्स शीटच्या डेटर्समधून काय काय लेस करणार, RDD, न्यू RDD, बॅड डेब्ट्स असतील, डिस्काउंट ऑन डेटर्स असतील. हा काय आहे, आपली मालमत्ता एवढ्या रकमेने कमी झालेली आहे ती आपण लेस करणार आहोत. नेक्स्ट नंबर 10, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. म्हणजे जे धनको होते त्यांच्यासाठी आपण डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सची प्रोव्हिजन केलेली आहे. मग प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी आपला इन्कम आहे म्हणून त्याचं आपल्याला डिस्काउंट मिळालं सपोज, तर तो आपला इन्कम असतो म्हणून क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. अँड सेकंड इफेक्ट, डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स ऑन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. जी देणं रक्कम होतो आपण त्याच्यातली डिस्काउंटमुळे रक्कम कमी झाली म्हणून ती वजा करायची क्रेडिटर्समध्ये. नेक्स्ट, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. आता प्रोप्रायटरनं पर्सनल यूजसाठी काही माल घेतलेला आहे. फर्स्ट एंट्री काय होते, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट और परचेसेस अकाउंट. अँड सेकंड, प्रोप्रायटर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स अकाउंट. फर्स्ट इफेक्ट कुठे येणार, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग और डिडक्टेड फ्रॉम परचेसेस. क्रेडिट साईडच्या ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला किंवा लेस करणार कुठून, परचेसेसमधून. सेकंड इफेक्ट आहे तो डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल ऑन लायबिलिटीज साईडच्या कॅपिटलमधून आपण तेवढी रक्कम कमी करणार आहोत, भांडवल कमी झालेलं आहे. नेक्स्ट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. याचा मिनिंग काय होतं की आपण काही गुड्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत फ्री सॅम्पल म्हणून. याची एंट्री बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट और परचेसेस अकाउंट. सेकंड, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. फर्स्ट इफेक्ट कुठं होतं, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग और डिडक्टेड फ्रॉम परचेसेस. म्हणजे क्रेडिट साईडला ट्रेडिंगच्या एंट्री करणार किंवा परचेसेसमधून लेस करणार ॲडव्हर्टाइजमेंटसाठी झालेला एक्सपेन्सेस. आणि सेकंड इफेक्ट कोणता, एक्सपेन्सेस आहे डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे आपण भांडवलावरती व्याज देतोय म्हणजे हा आपला खर्च आहे, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एंट्री. सेकंड इफेक्ट कुठे होणार, ॲड टू कॅपिटल लायबिलिटीज साईडला
बॅलन्स शीटच्या, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजमध्ये जे कॅपिटल आहे त्या ठिकाणी आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करणार आहोत, म्हणजे भांडवलावरती व्याज. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे आपण रक्कम काही घेतलेली होती वैयक्तिक वापरासाठी, त्याच्यासाठी या ठिकाणी आपला एक्सपेन्सेस होतो ड्रॉइंग्समध्ये, आणि कॅपिटलमध्ये इन्कम होतं. कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इफेक्ट होणार. आणि फर्स्ट बघा, क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला एक इफेक्ट होणार, आणि सेकंड आहे तो ॲड टू ड्रॉइंग्स पब्लिक लेस फ्रॉम कॅपिटल. ड्रॉइंग्समध्ये आपण ॲड करणार आहोत किंवा लेस फ्रॉम कॅपिटलमधून लेस करणार आहोत. अशा पद्धतीने जर्नल एंट्रीज करावयाच्या आहेत.